मराठीच्या मुद्द्यावरनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र दिसले आणि त्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना रंगही चढला। मात्र दोघांची युती होणार की नाही याबाबतचा संभ्रम कायम होता। आता मात्र राज ठाकरेंनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती होणार की काय याबाबत सुद्धा तर्कवितर्क लढवले जात आहेत। पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती होणार। राज ठाकरेंनी युतीचे स्पष्ट संकेत दिल्याची चर्चा। निवडणुकीची तयारी करा, राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। मराठीच्या मुद्द्यावरनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र मेळावा घेतल्यानंतर हे दोन्ही भाऊ लगेचच एकत्र येतील असे चंग बांधले गेले। मात्र तशी कोणतीही अधिकृत घोषणा आजतागायत न झाल्यानं जनतेमध्ये या दोन्ही भावांच्या युतीबाबत संभ्रम निर्माण झाला। आता नुकताच मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला। त्यात राज ठाकरेंनी जे म्हटलंय त्यानुसार ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती होण्याबाबतचे स्पष्ट संकेत मिळतायत। तसंच दोन्ही बंधूंच्या एकत्रीकरणाचं उदाहरण देत राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगानं तयारीला लागण्याचेही निर्देश दिलेत। माजी पदाधिकारी आहेत, काही उमेदवार होते, काही घरी बसलेले आहेत, तुमच्या आपसामध्ये पटत नाही, तुम्हाला आवडत नाही, असं करून चालणार नाही। कार्यकर्ता आपला आहे आणि तो कार्यकर्ता जर सोबत येत असेल तर त्या कार्यकर्त्याला आपण विश्वासाने सोबत घेतलं पाहिजे आणि त्यालाही विश्वास दिला पाहिजे की तुम्हाला पुढची वाटचाल एकमेकांना सोबत घेऊन करायची आहे। काही पदाधिकाऱ्यांना जसे हे विकत घेतले जातात तसं काहीतरी लालूच दाखवून भांडणं तयार करता आहेत का असा प्रश्न निर्माण झाला असेल। म्हणून राजसाहेबांनी सांगितलंय की भांडू नका, मनसैनिक शिवसैनिक एकत्र आम्ही भाऊ जर 20 वर्षांनी एकत्र येतोय, तुम्ही का भांडताय आणि खरंच भांडलं नाही पाहिजे। राज ठाकरेंनीच दोन्ही बंधूंच्या युतीचे संकेत दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग मिळाल्याचं दिसतंय। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये ठिकठिकाणी होत असलेलं मनोमिलन, अनेक कार्यक्रमांना दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची असणारी उपस्थिती या गोष्टींमुळे कुठेतरी दोन्ही भावांची युती होणार की काय याबाबत वेगवेगळ्या स्तरावर जोरदार चर्चा आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते कामाला सुद्धा लागले, त्यामुळे लवकरच दोन्ही बंधू युतीबाबत सकारात्मक निर्णय घेऊ शकतात असं देखील बोललं जात आहे। वर्तमानात का भविष्यात जे काय करायचं ते मी बघीन, मी म्हणजे राजसाहेब ठाकरे बघतील, बरोबर आहे। तुम्ही आता एक महाराष्ट्र सैनिक एक कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे। पक्ष कसा मुंबईत नाही तर महाराष्ट्रात वाढेल याची काळजी करायची आहे। आपापसात कुठल्याही प्रकारचे मतभेद असतील तर ते गाडून टाकायला सांगितलेले आहेत, कारण एकाच झेंड्याखाली काम करायचं आहे। जर त्या झेंड्याखाली राहिलात तरच तुम्ही मोठे व्हाल। दोघं एकत्र येत आहेत, ह्याची धास्ती सत्ताधारीने तर घेतलेलीच आहे, पण आमच्यातून जे गेलेले लोक आहेत त्यांचं काय होणार आहे? कारण ते संपूर्ण 100% मराठी भाऊबल्य असलेल्या जागेतून निवडून आलेले आहेत। आता त्यांना निवडणुकीला सामोरे जायचं आहे। देवेंद्रजी फडणवीस जी असतील किंवा मोदींचा चेहरा घेऊन लोकसभा विधानसभा निवडून तुम्हाला आणता येतील कदाचित, पण महानगरपालिका हे जड जातील अशातली माझी अंतर्गत माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही यावर सावध प्रतिक्रिया देत प्रत्येक नेत्याला आपापल्या पक्षाच्या वाढीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असतो अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। तर भाजपचे आमदार अमित साटम यांनी सुद्धा या संदर्भात भाष्य केलंय। मला असं वाटतं त्यांनी डिनर डिप्लोमसी करावी, मग दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट डिप्लोमसी करावी, मग त्यानंतर लंच डिप्लोमसी करावी। कितीही डिप्लोमसी केली तरी जोपर्यंत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मार्ग सोडून ते दुसऱ्या मार्गावर जातील तोपर्यंत लोक त्यांना मतदान करणार नाही। 20 वर्षापूर्वी एकत्र होते, मग ते वेगळे झाले। मुंबईकर जनतेने येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा महापौर निवडून आणण्याचा निर्णय हा घेतलेला आहे आणि मुंबई शहराला आणि मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा निर्णय हा त्यांनी घेतलेला आहे। महायुती सरकारला बॅकफुटवर घालवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली। त्यानंतर दोन्ही भावांचं होणारं हे मनोमिलन पाहता राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये येणार का याबाबत काळ सांगेलच,
मात्र ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रितपणेच लढतील असं काहीसं सकारात्मक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि राज ठाकरे हे जर महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाले तर जागा वाटपाचा तिढा नेमका कशा प्रकारे सोडवला जाणार हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. स्वप्नील जाधवसह उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.